नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे राजम्याची भाजी। तर हा राजमा मला माझ्या मैत्रिणीने दिलेला आहे। चला तर मग मी आता राजमा भिजू घालणार आहे। पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे 1 तांब्याभर आणि त्यामध्ये 1 वाटी राजमा टाकलेला आहे। थोडासा कचरा वरती आलेला आहे, तो मी आता काढून घेणार आहे आणि 5 ते 6 तास हा राजमा मी भिजायला ठेवणार आहे। राजमा आता भिजलेला आहे, छान असा व्यवस्थित फुगलेला पण आहे, खूप मोठा मोठा झालेला आहे। आता तो मी शिजायला घालणार आहे। कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये मी राजमा झाकण ठेवून 10 मिनिटं शिजायला ठेवला आहे। शिजताना त्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ टाकलं होतं। आता तुम्ही पाहू शकता राजमा छान पैकी शिजलेला आहे। असा दाबून पाहायचा, फुटला की समजायचं शिजला म्हणून। आता मस्तपैकी राजमा शिजलेला आहे, तर तो मी कढईमध्ये काढून घेतला आहे ताटात। आता मी मसाल्यासाठी घेणार आहे 1 कांदा, 1 टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक। तर पहिल्यांदा मी कांदा भाजून घेणार आहे। थोडंसं तेल कढईमध्ये टाकून मी कांदा लालसर होईपर्यंत भाजणार आहे। त्यानंतर टोमॅटो पण भाजून घेणार आहे। दोन्ही व्यवस्थित भाजून झालं की मिक्सरमध्ये मी त्याची पेस्ट करून घेणार आहे। आता कढईमध्ये मी टाकलं आहे तेल, दालचिनी, 2-3 लवंगा, तमालपत्राचे 2 पाने आणि वाटलेला मसाला मी आता टाकून घेतला आहे। त्यानंतर मी टाकला आहे हळद, लाल तिखट आणि मी जो घरी काळा मसाला बनवला होता तो 2 चमचे। तुम्ही जर काळा मसाल्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल मी मसाला कसा बनवला होता ते। मसाल्याला तेल सुटत आहे तोपर्यंत आता मी कोथिंबीर टाकून घेते। चांगला मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि आता त्यामध्ये मी शिजलेला राजमा टाकलेला आहे। राजमा टाकल्यावर व्यवस्थित असा हलवून घेणार आहे। त्यानंतर परत 1 चमचाभर मी मीठ घालणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून गॅस कमी करून आता तो मी शिजायला ठेवणार आहे। राजमा शिजेपर्यंत तुम्ही एक काम करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करून घ्या। तर आता मी ताट वाढून घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता खूप छान अशी राजमाची भाजी झालेली आहे। ताटामध्ये मी घेतलेला आहे चपाती, भात, कांदा, लिंबू। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।